आज सकाळ सकाळीच ना बाहेर निघालेलो होतो. सगळी फॅमिलीच ना वज्रेश्वरीला आंघोळ करण्यासाठी सकाळ सकाळी चालली होती आणि चिवताईला सुद्धा पाण्यामध्ये खेळायला खूपच जास्त आवडतं. म्हटलं आम्ही सगळे सुद्धा चाललो होतो सोबतच आणि सगळेजण आंघोळीसाठी चालले होते. म्हटलं पारुशेच निघाले होते आणि वज्रेश्वरीला जायचा रोड ना खूपच जास्त खराब आहे. म्हटलं ना समृद्धी मार्गे गेलो. तिथे काम चालू असल्यामुळे ना मोठ्या गाड्या अलाउड नाहीत. मग मी पण ना गाडी चालवायला घेतली. म्हटलं अधून मधून चालवावी नाही तर विसरून जायची गाडी कशी चालवायची. एवढा मोठा रोड खाली बघून ना मला तर खूपच भारी वाटत होतं. आणि फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो होतो. पोहोचताच शनीना चिमणीच्या पप्पांनी सवतीला आंघोळ घालायचं काम चालू केलं. बायकोची काळजीच नाही. बायको गेली तेल लावून. नवऱ्याचं तर सोडा, इथं माझी लेक सुद्धा ना माझ्या बाजूने नाही दुसऱ्या मम्मीला आंघोळ घालाय पप्पाला मदत करत होती. मी ना घरात तिला पाण्यात खेळून देत नाही, पण आज मी तिला फ्रीडम दिलेला होता त्यामुळे ती खूप जास्त एन्जॉय करत होती. आणि वज्रेश्वरीला ना 7 गरम पाण्याची कुंड्या आहेत. मी आधीच्या व्हिडिओ मध्ये पण तुमच्याशी शेअर केलेला आहे याबद्दल. म्हणूनच ना पाप केल्यानंतर माणूस पाप धुण्यासाठी इथं येतो. कोण बोलतो त्वचा रोग बरे होतात, कोण बोलतं ज्वालामुखीमुळे गरम पाणी येतं, तर कोण बोलतं पांडवांनी बांधलंय. आता या मागचं खरं रहस्य ना मला सुद्धा माहिती नाही, पण गरम पाणी येतं कुंडामधून आणि एवढं गरम पाणी असतं की त्यामध्ये भात सुद्धा शिजू शकतो. इथं माणूस ना एन्जॉय करण्यासाठी खरं तर जातो. पाण्यामध्ये एन्जॉय करायला सगळ्यांना खूपच जास्त आवडतं आणि आज तर सगळ्यात जास्त एन्जॉय चिमणीनंच केलाय. बाहेर काढलं की रडत होती आणि तिला घेण्यासाठी सुद्धा खूप जास्त माणसं होती. त्यामुळे ह्याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून ह्याच्याकडे जायचं काम चालू होतं तिचं. आणि मी सगळं काही शिकले पण पवाय काही शिकू नाही शकले. त्यामुळेच पाण्यात मस्त कशी बसते तसे जाऊन बसत होते फक्त. आता नदीत आंघोळ केल्यानंतर गेलो गरम पाण्याच्या कुंडामध्ये. म्हटलं 7 कुंडामध्ये आंघोळ करून काही पाप केले असतील तर धुवून घ्यावी लागली. आणि इथे ननंदबाई मदत करत होत्या माझे पाप धुवायला. नंतर सगळ्यांनी कपडे चेंज केले आणि घरी यायला निघालो. आणि घरी आल्यावर चिमणी आत्तीचा दरवाजा वाजवत होते, पण आत्ती आजच गावाला गेले. तिचा मूड ऑफ झाला. संध्याकाळी पुन्हा मेडिकल मध्ये जाऊन गोळ्या घेतल्या आणि फालुदा सुद्धा घेतला. तिथे मी गोळ्या नाही गेले तर हे बापले बदाम शेक आणि टूटी फ्रुटी एन्जॉय करत बसले होते दोघं. आणि माझा तर सकाळच्या गार आणि गरम पाण्यामुळे ना घसा जाम झाला. म्हणूनच गोळ्या सुद्धा घेतल्या आणि फालुदा सुद्धा, कारण का तर मला सर्दी घसा जाम झाल्यानंतर थंड खायला लागतं, त्याशिवाय काय मी बरी होत नसते.